हाय नमस्कार मित्रांनो. कसे काय सगळे बरे आहेत ना? तर सर जाऊया आपण नालासोपाराला. आता मी निघालो सफाळ्यावरून. सफाळ्याचा रोड आहे, आपण बाईक घेऊन निघतोय आणि बाईकचा आपला पहिलाच प्रवास आहे जेटीने. रोरो फेरी बोट सफाळे ते विरार. तर आपण इकडून जाऊया. तिकडून बाय रोड गेलो असतो पण तिकडून लांब पडतो. मस्त असं चाललो आहे आणि थोडंसं फास्ट जातो आहे. बघा जेटी भेटली पाहिजे. फायनली मी आता आलो आहे जेटीजवळ. इथल्या आपल्या सफाळे. बघा जेटी आत्ताच जस्ट गेली. मी आलो आणि तिथून 2-3 मिनटं गेली. जाऊ दे, 2-2 जेटी चालू होत्या म्हणून टाईम एवढा हे नव्हता, फिक्स नव्हता. तर एक जेटी असलं की टाईम फिक्स असतो, तर 2 असलं की नसतो टाईम फिक्स. इकडे आपली बाईक थांबवली आहे, तिकीट काढायचं आहे. हे बघा तिकीट आहे बाईकची 64 रुपये 1 पर्सन. इकडे बघा लाईन बघा किती लागलं आहे, गर्दी झाली आहे एकदम. आणि आपले इथे रोरो बोट. बघूया आपला रोरो बोटचा प्रवास. आणि नालासोपाराला जायचं आहे बड्डेला, भावाच्या मुलीच्या बड्डेला जायचं आहे. बघा आपली आता सगळ्या गाड्या खाली होतील, नंतरला आपण गाडी टाकू, कारण पहिल्या कार वगैरे मोठ्या गाड्या जातील, नंतर आपल्या बाईक जातील. पूर्ण किती भरली बघा, बापरे. पूर्ण आता ह्या टायमाला गर्दीला आहे. बाईकच किती आहेत बघा. पुढे सगळ्या 4 व्हीलर आहेत सगळ्या, आणि इकडे रिक्षा वगैरे बाईक्स वगैरे आहेत. वातावरण पण मस्त आहे, संध्याकाळचा दिवस आहे आणि आज वाजले तर 5:45 वाजलेत. मस्त आपली बाईक तिथे. तिकडे बघा आपला जीवदानी आईचं मंदिर दिसतंय, डोंगर. पाण्याला पण ओढ फिरले, मस्त वारा पण आहे छान असा भारी. जेटीने जायचं बोललं तर बरं पडतं, कारण तिकडून आम्ही राहतो सफाळ्यावर. तिकडून जर हायवे आपल्या एक्सप्रेसवेवरून गेलो तर टाईम लागतो जरा, कारण एक्सप्रेसवे तिकडे चेक नाक्याला जाईपर्यंत खूप वेळ लागतो. जर 15-20 मिनटं जातात, त्यापेक्षा इथे 10 मिनटात लगेच जेटी भेटते विरारला जायला. लगेच शॉर्टकट भेटतो. मग इथून विरारवरून नालासोपारा लवकर जवळ आहे. तर आपण पोचत आलो आहे. म्हणजे आता सगळ्या गाड्या एक गाड्या येतील. आपण सगळ्या पुढं आलो. इकडे महाराष्ट्र सागरी मंडळ. इकडे आपल्या आता जाऊया थेट नालासोपारा. चला, आता भावाच्या बेबीचा बड्डे आहे, तर आपण पहिला बड्डे साजरा करायला आलो आहे नालासोपाराला मामांकडे. तर आज बेबीचा पहिला वाढदिवस. तर आपण वाढदिवस साजरा करून मग नंतरला मग पुढे जाऊया, कारण मला गोरेगावला पण जायचं आहे. चला, तर बड्डे आता झाला आहे आणि बेबीचा पप्पाच पण इकडे भात ओढायला आले आहे. आता जेवण आहे, जेवण करून मस्तपैकी आपण जाऊ पुढे. इकडे ताई वहिनी इकडे आहेत जेवण वाढायला, तर आपण जेवूया. आणि इकडे बहीण आहे. चला, आता जाऊ आम्ही गोरेगावला. आता रात्रीचा प्रवास आहे, मला पण कामाला जायचं आहे. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सहकार्य करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. चला, बाय बाय.